छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असणारं शिवजन्मभूमी जुन्नर आणि या जुन्नर विधानसभेचे सदस्य शरददादा सोनवणे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा सांगत असताना ते फार सगळ्या समाजाच्या समोर बोलत असतात की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे आणि माझ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा आहे, त्यांच्या आदर्शांवरती मी चालतो. आणि ज्या वेळेला ते असं सांगत असतात त्यावेळेला आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे शिवीगाळ करायची, धमक्यांची भाषा करायची. आणि काल तर मला वाटतं सकाळीच मला कोणीतरी स्टेटस दाखवलं, त्याच्यामध्ये असं त्यांनी टाकले, त्यांच्याच त्या फेसबुकच्या याच्यावरती मला वाटतं टाकले की किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. ही कोणती भाषा आहे? ही अशी मारामारीची आणि भांडणांची भाषा जर करायची असेल तर कोणीच कोणाला कमी नाही आहे. मला एकच सांगायचं आहे, या निमित्ताने आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. हे कॉन्स्टिट्यूशनवरती चालणारं राष्ट्र आहे. इथं एक व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेचे तुम्ही घटक आहात, आम्ही घटक आहात. ज्यावेळेला आपण 4 स्तंभ लोकशाहीचे म्हणतो त्यावेळेला एका स्तंभाचे घटक तुम्ही आहात, एक स्तंभ आम्ही आहोत. आणि तुम्ही अशा पद्धतीने भाषा करता की मी त्या त्या पत्रकाराकडे बघून घेईल, 15 ऑगस्ट येऊ द्या जाऊ द्या, त्याच्यानंतर माझ्यावरती अनेक कलम लागलेली आहेत. हा तुम्हाला एवढा काय म्हणतात त्याला, आता भाषा वेगळी संविधानिक भाषा वापरायची मगरुरी येते कुठून? माझं बोलू शकत नाही आपण, हे येतं कुठून? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी कालच त्यांचं ते ॲफिडेव्हिट पाहत होतो इलेक्शनच्या निमित्ताने त्यांनी भरलेलं, त्याच्यामध्ये 10वीचा उल्लेख आहे, त्याच्यानंतर परत 12वीचा कुठंतरी थोडासा तोडका मोडका उल्लेख आणि FYJC कॉमर्स असा उल्लेख आहे. तर मला असं वाटतं की आज आपण सगळे पत्रकार इथं जमलो, नागरिक शास्त्राचं एखादं पुस्तक जर आणलं असतं आणि त्यांना भेट दिला असतं तर बरं झालं असतं. कारण संविधान हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला पालक आमदार म्हणता ना तुम्हाला मी जुन्नरचा पालक आमदार आहे किंवा मी या शिवजन्मभूमीचा एक प्रतिनिधी आहे, तिकडं प्रश्न मांडतो, हे करतो ते करतो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते कॉन्स्टिट्यूशन नागरिकशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला समजेल की पत्रकार तुमच्याकडे लोकांचे प्रश्न घेऊन येतात आणि पत्रकार काय तुमचे हुजरे नाही आहेत की प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी करायचं आणि तुम्हाला वावा करत फिरायचं. तुम्ही चुकलात, पत्रकारांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. विरोधक चुकले, विरोधकांवरती सुद्धा पत्रकारांनी अनेक वेळेला असं ओढलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा तर पत्रकारांचा हक्कच आहे, कारण आम्ही ना तुमच्यासाठी जबाबदार आहोत ना विरोधकांसाठी, आम्ही जबाबदार आहोत फक्त जनतेसाठी. जनता केंद्रस्थानी म्हणून आम्ही आमचं काम करत असतो. ज्या वेळेला तुम्ही चुकता त्यावेळेला तुमच्या विरोधात बोलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि ज्यावेळेला विरोधक चुका करतात त्यावेळेला त्यांच्या बाजूने सुद्धा बोलण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे. मग अशी वाणी साहेबांनी उल्लेख केला की भांडणं लावण्याचं काम वगैरे वगैरे. मला एकच सांगायचं आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते, मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मात्र त्यामुळे जे भांडण तुमच्या तिकडे झालं होतं ना, ते भांडण जर त्यांनी मिटवलं नसतं तर आज तुम्ही विधानसभेमध्ये गेला नसता. ही उपकाराची जाणीव तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही आमचं सोडा हो, आम्ही नवीन आहोत. वाणी साहेबांसारख्या 3 तप पत्रकारितेमध्ये त्यांनी जे काम केले आणि आता मला वाटतं 4थं तप सुरू असेल. तुमचा राजकीय पटलावरती ज्या वेळेला उदय झालेला नव्हता तेव्हापासून वाणी साहेब पत्रकारिता करतात. आम्हा सर्व पत्रकारांचं मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी DK वळसे सर असतील, वाणी सर असतील, अतुल सर असतील, हे सगळ्या लोकांनी तिथं काम केलं. आणि तुम्ही या लोकांना धमक्या देण्याचं काम करता आणि वर तुमची अरेरावीची भाषा की एकटा समोर, तुम्ही किती समोर येऊ द्या आणि एकटा बस. ही कोणती पद्धत आहे? ही लोकशाही आहे. इथं मारामारीची, हाणामारीची आणि दमबाजीची भाषा चालणार नाही. याच्यानंतर तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे सगळ्या पत्रकार बांधवांचं, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने आम्ही सांगतो, बाकीच्या संघटनांचे सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. जर तुमची ही मगरुरी कमी झाली नाही तर राज्यभरात आंदोलन छेडण्याचं काम या पत्रकार संघटनांच्या माध्यमातून आम्ही करू. दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही यूट्यूबच्या लोकांना यूट्यूबची टोळी असं म्हणून हिनवत असता प्रत्येक वेळेला. जागतिक पातळीवरती जाऊन बघा, भारतामध्ये बघा. मगाशी मला वाटते कडलक सरांनी उल्लेख केला, सरांनी पण उल्लेख केला की देशाचे प्रधानमंत्री सांगतायत की आपल्याला फिजिकलकडून डिजिटलकडे जायचं आहे. त्यांना इंस्टाग्रामची, फेसबुकची, तुमची यूट्यूबची ताकद माहिती आहे. तुम्हाला जर तुमच्या डोळ्यामध्ये जर यूट्यूबवाले खोपत असतील तर हे यूट्यूबवाले तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. तुम्ही बऱ्याच वेळेला मागच्या वेळेला म्हटले होते की 48 तासामध्ये मी दाटकी बंद करणार आहे. तुम्हाला अधिकारच नाही आहे. करून दाखवा 48 तासामध्ये. तुम्ही 48 तास तर होऊन गेले, मला वाटतं 3 महिने झाले. आता कालही बोलले मी बंद करणार आणि चौकात येऊन बंद करणार. हिंमत असेल तर बंद करून दाखवा. यासाठीच मगाशी मी तुम्हाला नागरिक शास्त्राचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केलाय. घटनेमध्ये असणारा आर्टिकल 19 आम्हा सर्वांना हा अधिकार देतोय, बोलण्याचा अधिकार, आमचे विचार मांडण्याचा अधिकार आणि लोकांमध्ये जागृती करण्याचा अधिकार. हा अधिकार तुम्ही कधीही हिणावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न जर केला तर आमदार केला मोकाल, हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.